नमस्कार. गुरुकृपा ज्योतिष आणि पूजा या ग्रुपमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आजचा पुढचा विषय ज्योतिषशास्त्राचा आहे, तो म्हणजे भाव किंवा आपली जन्मपत्रिका. सर्वात प्रथम ज्योतिषशास्त्रात भविष्य कथनासाठी ज्या काही मूलभूत गोष्टींचा उपयोग करतात, ती मूलभूत गोष्ट म्हणजे पत्रिका, जन्मपत्रिका किंवा कुंडली म्हणतो आपण त्याला. पत्रिकेची साधी व्याख्या जर करायची झालं तर जन्माच्या दिवशी जन्मस्थळी जन्मवेळी आकाशातील जी काही ग्रहस्थिती दर्शवते ती आकृती म्हणजे जन्मपत्रिका. तर साधारण हा जो आहे हा 360 अंशांचं आकाशाचा नकाशा आहे. ह्यातला तो 12 भागांमध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक भाग ह्याचा 30-30 अंशांचा असतो. तर साधारण आपण लग्नस्थान जे आहे इथपासून आपण त्याचं कॅल्क्युलेशन सुरू करतो. लग्नस्थान हे पत्रिकेचं पहिलं घर असतं आणि ही जी घरं आहेत, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हे अँटी क्लॉकवाईज असतात. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घरं काउंट केले जातात. हे पहिलं घर, हे दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, पाचवं घर, हे 6वं घर, 7वं घर, 8वं घर, 9वं घर, 10वं घर, 11वे घर आणि 12वे घर. ह्याला घर, स्थान किंवा भाव असेही म्हटले जाते. आता पुढे की ही जी लग्नस्थान आहे किंवा हे जे पहिलं घर आहे हे पूर्व क्षितिज दर्शवते, पूर्व दिशा दर्शवते. म्हणजेच जन्मवेळी पूर्वेकडे जी कुठली रास असेल त्या राशीचा नंबर ह्या स्थानात येतो. आता सूर्याच्या मार्गावरून हे जास्त स्पष्ट कळेल, कारण सूर्य हा आपली प्लेस दर 2 तासांनी 30 अंश पूर्ण करण्यासाठी सूर्याला 2 तास लागतात. तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूर्व क्षितिजावर सूर्य असतो. तर हा सूर्य साधारण 6 ते 8 म्हणजे सकाळी 6 ते 8 या वेळात ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे त्यांच्या पत्रिकेतला सूर्य हा ह्या पहिल्या घरात हवा आहे, लग्नस्थानात हवा आहे. आणि त्यानंतर 8 ते 10 या वेळेत जन्म झालेल्या व्यक्तीच्या पत्रिकेत सूर्य हा इथे हवा आहे. आता इथे एक गंमत अशी आहे की आपण जे स्थानांचे नंबर मोजतो किंवा स्थानं लिहितो किंवा कॅल्क्युलेट करतो हे अँटी क्लॉकवाईज पद्धतीनं केले जातात. पण सूर्य हा उलटा फिरत नाही. सूर्य हा आपल्या घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरला जातो. सकाळी 6 ते 8 इथे, 8 ते 10 या वेळेत सकाळच्या ज्या व्यक्तींचा जन्म आहे त्यांचा सूर्य इथे, सकाळी 10 ते 12 या वेळात ज्यांचा जन्म झाला आहे तिथं त्यांचा रवी या स्थानात हवा. दुपारी 12 ते 2 या वेळात ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे त्यांचा रवी इथे दशम स्थानात हवा. दुपारी 2 ते 4 ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा 9व स्थानात रवी हवा. संध्याकाळी 4 ते 6 या वेळात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा रवी इथे 6ष्ठ स्थानात हवा. संध्याकाळी 6 ते 8 म्हणजे ह्या वेळेस आपला सूर्य मावळतो, पश्चिमेला जातो. तर ही पश्चिम दिशा पत्रिकेतली. तर इथे संध्याकाळी 6 ते 8 म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेचा जन्म. रात्री 8 ते 10, रात्री 10 ते 12, मध्यरात्री 12 ते 2, पहाटे 2 ते 4 आणि पहाटे 4 ते 6 या पद्धतीनं परत दुसऱ्या दिवशीचा पूर्व क्षितिजावरचा नवीन सूर्योदय हा अशा पद्धतीनं बघितला जातो. आता प्रभू रामचंद्रांची जन्म वेळ ही दुपारची 12ची आहे. त्यामुळं त्यांच्या पत्रिकेतला जो रवी आहे तो या स्थानात येतो. श्रीरामांची जन्मपत्रिकेमध्ये रवी 10व्या घरात येतो, कारण त्यांचा जन्म दुपारी 12चा आहे. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्रीचा आहे 12चा. त्यामुळे त्यांचा रवी त्यांच्या पत्रिकेत श्रीकृष्णाच्या पत्रिकेतला 4थ्या स्थानात रवी येतो. हनुमानाचा जन्म श्री हनुमानांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशीचा पहाटे सकाळचा 6 या वेळेचा आहे, तर तो लग्नस्थानात येतो.
आता आपण हे 12 जे घरं बघितले किंवा हे जे स्थानं बघितले, हे ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाचे स्थानं मानले गेले आहेत. जीवनातील अनेक गोष्टींची वाटणी या केवळ या 12 स्थानात केली आहे. प्रत्येक भाव म्हणजे प्रत्येक घर हे विशिष्ट गोष्टींची बाजारपेठ आहे. मोठ्या शहरांमध्ये जसा कापड बाजार वेगळा, लोखंडी सामानांचा बाजार वेगळा, किराणा भुसार मालाचा बाजार वेगळा, विशिष्ट बाजारपेठा दर्शवल्या जातात, तशाच पद्धतीने पत्रिकेमध्ये प्रत्येक भाव आणि स्थान या विशिष्ट गोष्टींचे ज्ञान करून देत गोष्टींचा परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नस्थान किंवा हे पूर्व क्षितिजाचं द्योतक किंवा प्रतीक म्हणून जे काही स्थान आहे, या स्थानाचा अभ्यास आपण करणार आहे. या स्थानातून आयुष्यातील कुठल्या गोष्टी बघतात ते बघणार आहोत. तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.